मस्साजोगचा वाद आता भगवान गडावर गेलाय। नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंची बाजू घ्यावी लागली। बरं, धनंजय मुंडेंची बाजू घेणं, जातीवाद वाढलाय, वारकरी संप्रदायावर त्याचा परिणाम होतोय, या गोष्टी महंतांनी मांडल्या। ते त्यांचं मत असू शकतं, त्यांच्या दृष्टीने ते योग्यही असेल, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची मानसिकता शोधायला सांगणं, यावर महंतांवर नाराजी व्यक्त केली जाते। संतोष देशमुखांनी 6 डिसेंबरला मस्साजोगच्या साईटवर आलेल्या सुदर्शन घुले आणि टोळीला मारहाण केली होती। तिथे घुले टोळीने शिवीगाळ केली। त्यानंतर गावकरी आणि देशमुखांनी घुलेला 7-8 फटके टाकले। त्यानंतर संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या झाली। या गोष्टींची तुलना महंत नामदेव शास्त्रींनी करणं अनेकांना पटलेलं नाहीये। गुन्हेगारी असलेल्या लोकांना फटके देऊन गावातून हाकलून देणं आणि एखाद्या व्यक्तीने टोळी करून हत्या करणं, यात फरक असतो असं बोललं जात आहे। त्यामुळे नामदेव शास्त्रींच्या बोलण्यावर जोरदार टीका होते। नामदेव शास्त्री राजकारणावर बोलले, त्यामुळे जुन्या काही गोष्टी देखील आता उकरून काढल्या जात आहेत। 2016 मध्ये एक घटना घडली होती। भगवान गडाचं व्यक्तिमत्व हे राजकीय नाही तर संतांचं आहे। इथून पुढे चंद्रसूर्य असेपर्यंत गडावर राजकीय व्यक्ती कोणीही बोलणार नाही, असं नामदेव शास्त्रींनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं। शिवाय गडावरून राजकारण नको अशी ट्रस्टची भूमिका असल्याचं सांगत दसरा मेळाव्यात होणाऱ्या भाषणाची परंपरा त्यांनी 2015-16च्या आसपास बंद केली होती। ज्या मंचावर गोपीनाथ मुंडे दसऱ्याला यायचे, लाखो लोकांसमोर भाषण करायचे, अगदी मृत्यूच्या काही दिवस आधी देखील गोपीनाथ मुंडे भगवान गडावर आले होते। त्यानंतर पंकजा मुंडेंची संघर्ष यात्रा गडावर आली होती। अमित शहांनी गडावरूनच 2014 मध्ये भाषणही केलं होतं। तिथेच राजकीय भाषणं 2015-16 नंतर बंद झाली। महंत आणि पंकजा मुंडेंमध्ये वादही रंगला। भगवान भक्तिगडही उभा राहिला। त्यानंतर ना पंकजा मुंडे भगवान गडावर आल्या, ना दसरा मेळाव्याला भगवान गडावर गर्दी झाली। गेल्या 9-10 वर्षात राजकारणी गडावर येत आहेत, पण गड हा राजकारणापासून दूर होता। पण आता नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंबाबत घेतलेल्या भूमिकेवरून 10 वर्षांनंतर गडावर राजकारण परतल्याची चर्चा सुरू झाली आहे। राजसत्ता संकटात आली की धर्मसत्तेला शरण जाते आणि धर्मसत्तेला त्यातून योग्य ती भूमिका घ्यायची असते। याची उदाहरणं अगदी रामायण असेल, महाभारत असेल, तेव्हापासून आजपर्यंत अनेक आहेत। राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालण्याचं काम राजसत्ता आणि धर्मसत्तेकडून नेहमी केलं जातं, पण राजसत्तेपासून 4 हात लांब राहून धर्मसत्तेकडून उपदेश दिले जातात। राजकारणासाठी आपला वापर नको अशी भूमिका घेतली जाते। अशीच भूमिका नामदेव शास्त्री यांनी 2015-16 मध्ये घेतली होती आणि पंकजा मुंडेंना भूमिका मांडण्यासाठी भगवान गडाचे दरवाजे बंद केले होते। पण आज धनंजय मुंडे राजकीयदृष्ट्या अडचणीत आले असताना नामदेव शास्त्रींनी राजकीय भूमिका मांडल्याने चर्चा रंगली आहे। पंकजा मुंडेंना गडावरून भूमिका मांडण्यास विरोध झाला होता। त्याउलट धनंजय मुंडेंसाठी भूमिका मांडताना नामदेव शास्त्री दिसल्याने मुंडेंचे मामाच प्रकाश महाजन यांनी आश्चर्य व्यक्त केले। 10 वर्षात असा काय फरक झाला की आज गडाचे दरवाजे राजकारणासाठी खुले झाले, असंही प्रकाश महाजन म्हणाले। पंकजा मुंडे महिला होती म्हणून तिला वेगळा न्याय दिला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। धनंजय मुंडेंना भगवान गडावरून बोलू दिलं, याची चर्चा होते। गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती जपण्यासाठी या पुढील काळात दसरा मेळावा सुरू राहावा अशी मागणी तेव्हा झाली होती। समाज विस्कळीत होऊ नये यासाठी दसरा मेळावा सुरू राहावा यासाठीही प्रयत्न झाले, पण पंकजा मुंडे आणि महंतांच्या वादामुळे परंपरा बंद झाली होती। तेव्हापासून गड राजकारणापासून लांब होता। पण आता बीड प्रकरणात नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवरून पुन्हा आता भगवानगड आणि राजकारणाची चर्चा होते। अनेक गोष्टींवरून नाराजी व्यक्त होते, अनेक गोष्टींचं समर्थन केलं जात आहे, पण संतोष देशमुख हत्येसारख्या नाजूक विषयावर महंतांनी असं बोलणं कितपत योग्य आहे याची चर्चा होते। एकूणच महंत नामदेव शास्त्री यांची ही भूमिका, त्यावर रंगलेलं राजकारण, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।